नमस्कार. आज आपण बनवतोय पारंपरिक मराठी रेसिपी काळ्या घेवड्याच्या दाण्यांची पातळ अशी रस्सा भाजी, एकदम नॉनव्हेजसारख्या चवीची. काळ्या घेवड्याच्या शेंगा सध्या अवेलेबल आहेत. आपण त्या आणल्या होत्या, त्याचे छान दाणे काढून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत आणि आपण ते कुकरला लावणार आहे. कुकरला नेहमीसारखा वरण भात लावतो त्याच्याबरोबरच आपण हे दाणे वरती एखाद्या ताटलीमध्ये ठेवून शिजवून घ्यायचे. शिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कुकरच्या जेवढ्या नेहमीच्या शिट्ट्या करतो त्याच्यामध्ये हे दाणे शिजले जातात. आणि ह्याच्या मसाल्यासाठी आपण कोथिंबीरीच्या काड्या, लसूण आणि ओलं खोबरं घेतलं आहे. हे सगळं छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. हे बारीक वाटून झालं की असं छान हिरवंगार वाटण तयार होतं आपल्याला. याची चव खूपच छान येते वाटणाची. एकीकडे कुकरला हे दाणे पण आपले छान मऊसर शिजलेले आहेत, काळा घेवडा. आणि गॅसवर आपण एक भांडं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसंच तेल टाकलं आहे, मोहरी टाकली आहे, हिंग पण टाकतो आहे आपण, हळद टाकतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे केलेलं तयार हिरवं वाटण टाकणार आहे. हे वाटण पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. सगळं हलवत राहायचं सारखं, म्हणजे करपत नाही ते. त्याच्यामध्येच आपण घरगुती मसाला घालतो आहे, 2 चमचे अंदाजे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला, किती लागेल तसा, कमी जास्त तिखट. आणि हे मध्ये मध्ये जे मसाल्याचं पाणी आहे ते टाकून हा मसाला आपण परतत राहायचा, म्हणजे चांगला परतला जातो. आणि आपल्याला ही भाजी किती पातळ करायची आहे, किती घट्ट ठेवायची आहे, त्याच्याप्रमाणे आवडीनुसार आपण पाणी घालून ही भाजी उकळून घ्यायची छानपैकी झाकण ठेवून. आपल्याला कशी पातळ पाहिजे आणि घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी ॲड करत राहायचं आणि झाकण ठेवून चांगली उकळी काढायची त्याला. उकळी आली की भाजीला चव पण छान येते, एकदम मस्त उकळी गेली की. झाकण ठेवलेलं आहे आपण आणि उकळी काढतो आहे. छान अशी उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपले हे शिजलेले काळ्या घेवड्याचे दाणे आपल्याला घालायचे. सगळे दाणे आपण घालून घेणार आहे. छान पारंपरिक अशी रेसिपी. दाणे टाकले की असं ढवळून घ्यायचं आणि परत एक झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनिटांसाठी छान उकळी काढायची. उकळली गेली की भाजीची चव अजून वाढते, खमंगपणा वाढतो. अशी छान आपली भाजी तयार आहे. आपण आता वाटीमध्ये काढतोय ती आणि भाकरीबरोबर सर्व करणार आहे आपण. भाकरीबरोबर तर ही रस्सा भाजी खूपच छान लागते आणि खूप चवदार लागते. आवडली तर नक्की करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपीज कायम येत राहणार आहेत या चॅनलवर. नक्की करून बघा. बघा किती सुंदर दिसते आहे.